नमस्कार. आपण पाहत आहोत प्रबोधनचा 4 फेब्रुवारीचा अंक. शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण दूरध्वनी संभाषण. राष्ट्राध्यक्ष शी यांनी यावर जोर दिला की तैवानचा प्रश्न द्विपक्षीय संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अमेरिकेने त्या बेटाला शस्त्रविक्रीचा व्यवहार सावधगिरीने हाताळावा, असे आवाहन केले. दोन्ही नेत्यांनी मतभेद व्यवस्थापित करून संबंध पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली. शुल्कांमध्ये कपात केल्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार पुढे सरकला. या करारामुळे काही क्षेत्रांमध्ये शुल्क 50% उच्च पातळीवरून सुमारे 18% कमी होणार असले तरी देशांतर्गत हितांचे संरक्षण करण्यासाठी कृषी आणि दुग्ध व्यवसायासारखी संवेदनशील क्षेत्रे वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. हा करार भारतीय रुपयासाठी एक मोठा आत्मविश्वास वाढवणारा मानला जात आहे. आर्टेमिस 2 प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. नासाने आपली आर्टेमिस 2 चंद्र मोहीम हायड्रोजन गळतीमुळे मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे. विंटर ऑलिम्पिक्स 2026. इटलीतील मिलान कॉर्टिना येथे 6 फेब्रुवारीला हिवाळी ऑलिम्पिकचे उद्घाटन होणार आहे. पण 4 फेब्रुवारीला कर्लिंग खेळाने स्पर्धेची सुरुवात झाली. T20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार. पाकिस्तानने दिलेल्या बहिष्कार घालण्याच्या हाकेला एक नवीन वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे अधिकृत प्रसारकांकडून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ICCने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिल्याचे वृत्त आहे.